द मॅच, याने 3 बॉलमध्ये 12 धावा ठोकल्या, 2 षटकार त्याचे पाहायला मिळाले. पहिलं षटक हाताळलं आणि केवळ 10 धावा खर्च केल्या. आर्यन पवार ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या आर्यन पवार. चला राजा थोडंसं फास्ट खेळा, फायनल अजून बाकी आहे. संदेश चला थोडंसं फास्ट. आर्यन पवार या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. आणि तिकडे यानंतरचा आवाज दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आवाज ऐकाल जयजी भोसले सर यांचा. थँक्यू. आर्यन या, आर्यन या लवकर. मॅन ऑफ द मॅच आर्यन पवार, जयरामदादा घाडगे यांच्या शुभ हस्ते ही मानाची पैठणी आपण देतोय. अभिनंदन आर्यन. एक मानाची पैठणी आपण देतोय आर्यन याला. राजा आणि संदेश आपल्या माहितीसाठी फायनल अजून बाकी आहे, कदाचित बॉल आउट करावा लागेल. सर एक मिनिट. आर्यन फायनल मध्ये दाखल झाला. फायनलच्या मॅच मध्ये तू मॅन ऑफ द मॅच भेटलाय. आता सर्वांनाच हा कॉमन प्रश्न आहे की ही साडी कोणाला देणार? नक्कीच आईला देईल मी साडी. ओके, या स्पर्धेबद्दल काय सांगशील आर्यन? नक्कीच चांगलं आयोजन आहे आणि ओमकार दादा गाडगे नक्कीच दरवर्षी चांगलं म्हणजे टेप बॉल आणतो, मतलब चांगल्या प्रकारची पद्धत आणतो ओमकार गाडगे, त्यामुळे खेळायला खूप मजा वाटते इथे. धन्यवाद. प्रदीपजी शिंदे सर पंच म्हणून काम पाहिलं, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत आहे नवनाथजी घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते. या प्रदीपजी शिंदे आपल्या पोलादपूर तालुक्यातील कामतेगावचे सुपूत आणि पंचांच्या भूमिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कामकाज आपण पाहतोय आणि डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. जोरदार टाळ्या जाऊ द्या प्रदीपजी शिंदे साहेब यांच्यासाठी. आणि नेक्स्ट हप्त्यामध्ये ते कर्नाटकला सुद्धा पंचांच्या भूमिकेसाठी, पण ते राजा घाडगे थांबायला त्याने. बाळा पवार सर या. पोलादपूरचा हक्काचा आवाज स्पर्धेचं बॅनर आलं, समालोचन फिक्स, सांगायची गरज नाही अशा आमच्या हक्काचे आणि आमच्या असोसिएशनचे परमनंट समालोचक बाळा पवार सर यांचाही सन्मान होतोय. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहोत जयजी भोसले सर यांचा. धन्यवाद. बाळा पवार सर यांचा एक विशेष सन्मान. परंतु राजा घाडगे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. आणखीन एक स्टायलिश, क्लासिक, अफलातून, आकर्षक, मॅग्निफिसंट स्ट्रोक राजा घाडगे चौकार ठोकतोय. 3 चेंडू त्याने फेस केलेत. सूरज वरती इथे हल्ले चढवलेले पाहायला मिळालेत. सूरज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट 3 बॉलवरती 3 चौकार आलेले, 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आलेले पाहायला मिळालेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर 2 चौकार, 14 धावा फलकावरती आहेत राजा घाडगे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राजा घाडगेचा क्लास, बॅटिंग झकास, त्याने ठोकला चौकार. सूरज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या अगेन्स्ट कुठे ना कुठे तरी जिथे मात्र मोठी फटकेबाजी पाहायला मिळते आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 18 धावा धावफलकावरती आहेत. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. मी आयोजन कमिटीला विनंती करेन, एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय जयरामजी घाडगे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पोलादपूरच्या हक्काचा आवाज, व्हॉइस ऑफ पोलादपूर, पहाडीचा आवाज, आदरणीय गणेशजी केसरकर सर यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. सध्याच्या घडीला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी सचिव म्हणून, सहसचिव म्हणून ते कार्यरत देखील आहेत. यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. गणेशजी केसरकर सर यांचा एक विशेष सन्मान. परंतु मैदानाच्या आतमध्ये राजा घाडगेने सूरजला काही सुट्टी दिलेली नाहीये.
त्याने जी कमिटमेंट केली ना ती कमिटमेंट सर्वाधिक मोठी होती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला वेगाने चेंडू शरीरावरती आढळलाय. डायरेक्ट हिट झाला. राजा घाडगेची खेळी इथून संपुष्टात येते. 18 या धावसंख्येवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये नाहक बळी राहिला राजा घाडगे. तो होतो बाद. राजा घाडगे बाद झाला. 18 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो लंगोटी मित्रमंडळ करंजे, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोणवी अ संघाने इथे काही अंशी का होईना जी मात्र बाजी मारलेली पाहायला मिळते आहे. कारण असा महत्वाचा बॅटरला इथे बाद करण्यात आलं. उपविजेते मागील मॅचचे अर्थात फर्स्ट सेमीफायनलिस्ट जे लाभले होते ते अर्थात सुपर्णदा मोरे गोळेगणी 11 जी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण या स्पर्धेचा पाहिला जो काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळची. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या धावफलकावरती 18 ऑन दी बोर्ड. याही वेळेला संदेश करणार देखील तेच करतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार धावफलकावरती धावा आहेत. त्यात तब्बल 22 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न झालाय. धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच. चला घाई करा. आणखीन एक मॅच बाकी आहे. चला घाई करा. समीर भोसले हे टेप बॉलचं षटक आणि तदनंतर एक फायनल ओव्हर जी मात्र बाकी राहील. विशेष कौतुक करायला हवं प्रत्येकाचं ज्या आयोजन समितीमध्ये पाहायला मिळालं. रामशंकर घाडगे साहेब यांचे विशेष करून आभारी आम्ही राहू. सिद्धेजी सेठ साहेब माजी उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती नगरपंचायत कॅश प्राइज जे तृतीय क्रमांकाचं लाभलं. समीर भोसले गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतं. मालिकाभराची कॅश प्राइज आदरणीय विनय पांचारस आणि त्याच वेळेला संदेजी कदम सतीजी गोळे साहेब चांबारगणे यांचे विशेष आभार ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी लाभली आहे. ट्रॉफी लाभली संदेजी गोळे साहेब चांबारगणे यांच्या माध्यमातून फलंदाजाची. विजयजी तळेकर यांचे विशेष आभार. यावेळेला डावे एसीच्या बाहेर हा चेंडू सीमारेषा ओलांडेल. 5 धावा येत असताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती येणारा चौकार. संकेत आदरणीय काशीनाथ तिथे साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. संकेत घाडगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि त्यांचे पिताश्री या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. धावफलकावरती 27 बनल्यात. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू घरचा पैसा घरीच राहील. पारितोषिक लावलं तरी काय हरकत नाही. उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. ज्या ज्या वेळेला या टेप बॉलवरती वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला ना त्या वेळेला अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती सध्या परिस्थितीमध्ये 28 बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक समीर भोसले गोलंदाजी मार्क वरती आपण पाहत आहोत. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड सेमीफायनल आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये दाखल होणारा संघ अर्थात पळचील संघाला आपण पाहिलं. लोअर फुलटोस ऑन साइडला संकेत घाडगे चेंडूला पाठवतो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संकेत घाडगे नावाची एअरलाइन्सने चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय. षटकार आला. संघाची धावसंख्या 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा धावफलकावरती आहेत. समीर भोसले दुसरा षटक हाताळतोय. संघाचा कर्णधार. यावेळेला फटका बसलाय. झेल बनू शकतो. समीर भोसले स्वतः चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आलाय. धक्का क्रमांक 2. संकेत घाडगे इथे बाद होतोय. संकेत घाडगे देखील बाद होऊन तंबूच्या असलेला परतत असताना पाहायला मिळतोय.
योगेश करणाळे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता दोन बंधूंना आपण पाहणार आहात. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. योगेश आणि संदेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी योगेशला आपण पाहत आहोत. विठू दाखल होतोय. स्कोर कार्ड वरती 36 बनलेले आहेत. 3 षटकांची मॅच आहे. 50च्या पलीकडे धावसंख्या जाणं अत्यंत आवश्यक राहील आणि तेच कदाचित इथून घडताना पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना आपण समीरला पाहतोय. यावेळेला वेगाने टाकला, शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट होतीये. एकेरी धाव येत असताना 37 धावा धावफलकावरती आहेत. विठून एक सिंगल घेतली. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. खरं तर साईड ऍक्टरचा रोल त्यालाही निभावा लागणार आहे, कारण नॉन स्ट्रायकर एंड वरती असणारा बॅटर अर्थात संदेश, ज्याला सध्याच्या घडीला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय, तो चांगली बॅटिंग करतोय. एका बॉलवरती चौकाराने ठोकलाय. यावेळेला ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अनसक्सेसफुल राहिला. आपू झेल टिपण्यात आला. संदेश करणारे बाद. एक चांगली कॅच बाउंड्री लाईन वरती टिपण्यात आली. आणखी एक धक्का संघाला लागलाय. कोणवी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोणवी संघाने प्रथम पहिला संघ राहिला होता, जो सेमीफायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहिला. धावफलकावरती 37 आहेत. 37 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर शैलेश करणाळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शैलेश अर्थात दादा. हाफ ट्रॅकर बॉल झेल बनेल. दिलीप चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. हाही झेल अगदी सहज साधा सोपा होता, परंतु एक लेजेंडरी क्रिकेटर चेंडूपर्यंत पोहोचले. दिलीप ज्यांच्या हातामधून झेल निसटला. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 38 ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. फटके किती विशेष येतात ना, हेही पाहणं फार गरजेचं राहील. चला घाई करा. एका षटकाचा खेळ शेष आहे आणि उत्तरार्ध. फायनलच्या मॅचची तयारीला मी आयोजक समितीला लक्ष वेधेन. काही विशेष तयारी असेल तर लागायला सुरुवात करायला हरकत नाहीये. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शेष. 6 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाजीमध्ये फेरबदल. तेजसला इन्व्हाइट करण्यात आले. तेजसला आपण पाहत आहोत. संदीपजी कदम सर यांना मी लक्ष वेधेन, कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. अध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संदीपजी कदम सर यांचं लक्ष वेधूयात की कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. यावेळेला ऑन साइडला केला. डबल माइंडेड स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक येतोय. एकच मिळेल, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. समीर भोसले आपला हजार जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. केवळ एकेरी धाव येते. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड. अजूनही विठू मैदानाच्या आतमध्ये आहे. ते संघाचे एक आशेचं किरण आहे. तो मोठे स्ट्रोक खेळू शकतो. त्याच्याकडे तितकंसं दमखम आहे. मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पुढचा बॉल. कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानाच्या बाहेर निघत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटर अर्थात योगेश करणाळे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पुंडलिक गाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. स्कोर कार्ड वरती 39. तेजसला विकेट मिळाली.
चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्याच्या नावावरती आहे. उसळी घेणारा बाहेर निघणारा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. हा डॉट बॉल आलाय. पंचाने सांगितलंय की मी इथे DRSचा वापर करण्यात येतो व्हाईट बॉल साठी. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. निर्णय प्रलंबित आहे. फेअर डिलिव्हरी. गणेशजी भाविस्कर सर यांना आपण पाहत आहे. काशीद मधील अगदी प्रसिद्ध अशी स्पर्धा ज्यांच्या नावामुळे होते. यावेळेचा बॉल आणखी एक वेगवान हा चेंडू पाहायला मिळाला होता. परंतु पंचांना विनंती करूयात आपण, कारण ही मॅच आणि पुढची मॅच DRS थोडेसे कमी घ्या. पुढे फायनलची एक मॅच बाकी आहे. पुढचा चेंडू तेजस. डॉट बॉल आले 2. उसळी घेणारा बाहेर निघणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला, जो अवांतर स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती 40 बनल्यात. 40 रन्स ऑन दी बोर्ड. पुंडलिकला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्राईक रेंज वरती आहे. अपेक्षा करूयात की मोठे फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. पुढे सासावला होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाहीये. यष्टिरक्षक आणि फलंदाजामध्ये ही शर्यत लागली आणि ती ते बाजी मारली आहे यष्टिरक्षक सूरजने. विकेट मिळाली. धक्का क्रमांक आणखीन एक लागतोय. पुंडलिक देखील बाद. सांघिक यश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपण पाहत आहोत. अक्षय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला घाई करा. लंगोटी मित्रमंडळ करंजे तयार राहा. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पुढचा बॉल कमी गतीचा बाहेर निघणारा लेग ब्रेक पाहायला मिळाला. सर्वाधिक जास्तीची धावपळ आजच्या दिवसामध्ये गणेशजी केसरकर सर यांची पाहिली. स्कोर कार्ड वरती धावफलकावरती धावा 41. 41 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तेजस. यावेळेला थेट यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. धावफलकावरती मांडला त्या 41. 42 टार्गेट. इथे आगमन होत आहे करंजे गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक भालचंद्र उतेकर साहेब यांचे इथे आगमन होत आहे. तसेच त्यांच्या समवेत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपले लाडकं व्यक्तिमत्व करंजे गावचे सुपुत्र सन्माननीय श्री भालचंद्र उतेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. तसेच त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ह्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहे. शंकरजी घाडगे साहेब यांचे इथे आगमन झाले. सन्मानित श्री शंकरदादा घाडगे साहेब यांचे इथे मुख्य व्यासपीठावरती आगमन आपण पाहतोय. भालचंद्र होतेकर साहेब यांचे इथे आगमन झाले. प्रल्हाद पाटील साहेब सन्मानित श्री प्रल्हादजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. ही सर्व मंडळी या लंगोटी मित्रमंडळाला भेट देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. शंकरजी घाडगे साहेब, योगेशजी पवार साहेब, भालचंद्र होतेकर साहेब, पाटील साहेब ही सर्वच मान्यवर मंडळी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला लंगोटी मित्रमंडळ आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे लवकरात लवकर. आपल्या गावाचं आयोजन आणि संपूर्ण तरुणांच्या पाठीशी सर्व मंडळी उपस्थित आहेत. सकाळपासून आपण पाहतोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहोत जयजी भोसले सर यांचा. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्यात.
लंगोटी मित्र मंडळ क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला घाई करा, एक मॅच आणखीन बाकी आहे. प्रवीणजी, माननीय श्री प्रवीणजी पवार साहेब यांचंही ते आगमन झाले, त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मान्यवरांसाठी एकदा. बेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सागर भोसले आणि सबीर भोसले दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही बंधूंची खासियत हीच राहिली ना की पुणे जिल्ह्याचा क्रिकेट, पुण्याच्या तालुक्याचा क्रिकेट, पोलादपूरच्या तालुक्याचं क्रिकेट, रायगडचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण 41 बनल्यात 42चा करायचा पाठलाग. चला घाई करा. ओमकार या गोष्टीकडे लक्ष वेधूयात, नाहीतर बॉल आउट करावा लागेल, नाहीतर टॉस. फायनलची मॅच. आपण एक विशेष सन्मान करतो आहोत tenniscricket.in अर्थात गौरवजी सावंत साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम. स्वतः गौरवजी सावंत यांच्या बिहाफ मध्ये हा सन्मान सूरज यांनी स्वीकारलेला आपण पाहत आहोत. कारण आपल्यापेक्षा आपली मुलं आणि आपल्या सोबत काम करणारे हे नेहमीच मोठे असतात. गौरव सावंत यांची एक गोष्ट मला नेहमीच भावते. 2014 पासून मी त्यांना ओळखतो, त्यांच्या सोबत आहे. परंतु मला जेवण देण्याआधी माझ्या मुलांना पोचलं पाहिजे ही भावना त्यांची सर्वाधिक मोठी राहिली आहे. चहा नाश्ता माझ्यापर्यंत येईल, परंतु त्याआधी माझ्यासाठी आणि माझ्या सोबत कार्य करणारे माझा कॅमेरामॅन याच्यासाठी हे संपूर्ण पोचलं पाहिजे. आणि हा सन्मान आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती सिंगल येते, धावफलकावरती धाव आहे ती एक. सागर आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ओंकार घाडगे यशांच्या पाठीमागे. परंतु एका गोष्टीचं सखेद आश्चर्य हे आहे ना की त्यांना ग्लोव्स मिळालेत. आज संघाने त्यांना सन्मानित केलं, परंतु ते ग्लोव्स ते कधी वापरणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी वापरले नाही आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना शाखा प्रमुख तथा आदरणीय माननीय श्री प्रवीणजी पवार साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत. फेअर डिलिव्हरी आहे. चला घाई करा, घाई करा. फेअर डिलिव्हरी. प्रल्हादजी पाटील साहेब समाजसेवक, भावी नगरसेवक, शिवसेना शाखा प्रमुख माननीय श्री प्रवीण पवार साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत. पुढचा बॉल. या वेळेला वेगाने बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही. ओंकार घाडगे यष्टांच्या पाठीमागे. मास्टर माइंड पोलादपूर टेनिस क्रिकेटचा. पण ज्या ज्या वेळेला ओंकार घाडगेची आपण स्तुती करतो त्याने काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. देवाने त्याला आणखीन एक गोष्ट जास्तीची दिली आहे, ते त्याचे फिंगर्स आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक ठेवलाय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, झेल टिपण्यात आला. अप्रतिम झेल अक्षयच्या माध्यमातून. आणखीन एक फलंदाज बाद. चला घाई करा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यामध्ये प्रथमच आपण पाहिलं रायगड नगरीमध्ये आणि क्रिकेटमध्ये प्रथमच मॅन ऑफ द मॅच साठी पैठणी साडी देण्यात आली. आदरणीय शंकरजी घाडगे साहेब, भालचंद्रजी उटेकर साहेब, प्रल्हादजी पाटील साहेब ठाणे शहरचे भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांची उपस्थिती आपण पाहतो आहोत. समाजसेवक तथा भावी नगरसेवक प्रल्हादजी पाटील साहेब यांचं विशेष करून मी कौतुक करेन. सूरज निकम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. 2 सूरज या संघामध्ये खेळतात, त्यापैकी एक सूरज. 1 धाव धावफलकावरती आहे, 2 चेंडू डॉट आणि तदनंतर विकेट. 41 बनल्यात, 42चं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. यावेळेला फुल लेनचा बॉल, बॅटची आतली कडा, सिंगल अर्जित होईल. एकेरी धाव येते. 2 धावा धावफलकावरती आहे. 2 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. बॅटिंग पूर्वार्धामध्ये केली ती लंगोटे मित्रमंडळ करंजे या टीमने. उत्तरार्धामध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोणवी अ संघाला आपण पाहत आहोत.
बी ग्रुपला टॉप करणारा संघ श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी अ. स्कोर कार्डवरती धावा सध्या घडीला 2 आहेत. 42चा पाठलाग. यावेळेला स्विच इट केला. वॉट अ शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. षटकार येत असताना संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती समीर बाद झाला, परंतु सागर भोसले त्याचा बंधू काही थांबायचं नाव घेत नाहीये. 8 धावा धावफलकावरती आहेत. 42चा पाठलाग. जिथे विजयासाठी आवश्यकता अजूनही आहे ती 34 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 34 धावा. चला घाई करा, फायनलची मॅच बाकी आहे. फायनलची मॅच बाकी आहे. 12 चेंडू आणि 34ची गरज. 17चा आस्किंग रन रेट. सूरज ऑन स्ट्राईक. गोलंदाजीमध्ये फेरबदल. टेप बॉल स्पेशलिस्ट लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाचा सौरभ घाडगेला इन्व्हाइट करण्यात आलाय. सौरभ घाडगे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. टेप बॉल स्पेशलिस्ट त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. 34ची आवश्यकता. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि विजयासाठी 34ची गरज. 11 चेंडू आणि विजयासाठी 34ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना मैदानावरती रंगतोय. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ. सूरज ऑन स्ट्राईक आहे. याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जो दिशाहीन राहू शकतो फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये येथे होईल बाद. सागर भोसले महत्वाची विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. सागर बाद. चला नवीन बॅटर चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होत्यात. तेजस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. व्हाईट बॉल आलाय. 9 धावा धावफलकावरती. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 42चा चालू असणारा पाठलाग आपण पाहत आहोत. 33ची आवश्यकता आहे. सौरभ गाडगे केवळ एक चेंडू त्याने आलाय जो डॉट आलाय. यावेळेला फ्लोर लेनचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती सिंगल मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचं समोरच्याच मैदानावरती असणारं आयोजन आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला फुलोलेनचा बॉल पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. केवळ एकेरी धाव येथे बॅकअप नाही आहे. या कारणास्तव थ्रू पाहायला मिळाला नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 11. 11 ऑन दी बोर्ड. धावा आता महाग होऊ लागल्यात. बॉल साईड करणं ही बाब देखील सोपी नाही आहे. ते बॉल मैदानाच्या आतमध्ये वापरण्यात येतोय. सौरभ पुढचा चेंडू. यावेळेला बॅटची आतली कडा. ओंकार घाडगे दूर राहिलेत. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट. तेजस वेगाने 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. धावफलकावरती 12 आहेत. जिथे मात्र 42चा पाठलाग करत असताना अद्याप 30ची आवश्यकता आहे. सामना दूर चाललाय. लंगोटी मित्रमंडळ सध्या दगडीला चांगलं प्रदर्शन करते. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13ला 2. 29ची गरज. हा चेंडू सोडून दिलाय. एकेरीच्या मदतीने 14 बनल्यात. 28ची आवश्यकता आहे. एका षटकामध्ये या मैदानावरती तब्बल आपण पाहिल्या तर 33 धावा बनताना पाहिल्या गेल्या आहेत. अर्थात शेवटच्या षटकामध्ये जर का धावा राहिल्या तर त्या बनवल्याही जाऊ शकतात. यावेळेला फुलोर लेनचा बॉल डॉमिनेट केलं बॅटरला. धाव वेगाने इथून येत असताना पाहायला मिळते ती एक लेग बाईटच्या स्वरूपामधून.
एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा फलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. कौतुक करावं तितकंसं कमी आहे. लंगोटी मित्र मंडळ करंजे या संघाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहोत. 28 संघ 2 दिवसाचं हे आयोजन. 50,000 रुपये प्रथम क्रमांक, 25,000 रुपये द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 15, चतुर्थ क्रमांक 7,000 रुपये रोख रक्कम, मालकेब्रासाठी 2,500 रुपये रोख रक्कम, फलंदाजासाठी 1,500, उत्कृष्ट गोलंदाजासाठी 1,500 रुपये, क्षेत्ररक्षकासाठी 1,000 रुपये आणि प्रत्येक मॅन ऑफ द मॅच पैठणी साडी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि 100हून अधिक विशेष सन्मान आपण केलेली आहेत. 2 त्याहूनही अधिक महत्वाचे सन्मान अजूनही बाकी आहेत जे करण्यात येतील. या एका षटकाचा खेळ शेष आहे. धावफलकावरती 15 बनल्यात. 42चा पाठलाग. विजयासाठी अजूनही आवश्यकता 27 धावसंख्येची. पळचील संघाचा कॅप्टन आणि संपूर्ण संघ अभिजित जाधव आणि संपूर्ण संघ व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. चला त्वरित पळचील संघ मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन. चला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या. फायनलची मॅच साठी तयार व्हा. पळचील संघ शेवटचा षटक 6 चेंडू आणि 27 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 21 ची गरज राहिली. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये षटकार येतोय तेजेच्या बॅटमधून. पहिला चेंडू सीमारेषा ओलांडतोय. सामन्यामध्ये खूप काही पाहायला मिळू शकतं. मंडप डेकोरेटर्स यांचे लक्ष वेधूयात. कृपया आपण देखील संपर्क साधा आणि पळचील संघ व्यासपीठाच्या उजव्या बाजूला या त्वरित. धावफलकावरती षटकाराच्या मदतीने 21 बनल्यात. 21 ची गरज. 21 बनल्यात. 21 ची आवश्यकता. पुढचे 5 चेंडू फार महत्वाचे आणि निर्णायक आहेत या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. लोअर फुटोज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तेजस सिंगल कंप्लीट करेल. दुहेरीसाठी पलटला. दुसरी धाव वेगाने येते. 19 ची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शेष. येणारे 4 बॉल आणि 19 ची आवश्यकता. यावेळेला स्विच हिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील तेजेच्या बॅटमधून. हा येतो चौकार. ची आवश्यकता. पुढचे 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. पहिल्या 3 मध्ये 12 आल्यात. पुढच्या 3 मध्ये 15 हव्यात. तेजस स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. कोणवी संघाने प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली आहे. पुढचा चेंडू यावेळेला वेगाने टाकलाय. कव्हर पॉइंटला केलाय. क्षेत्ररक्षक जेरी चेंडू पर्यंत येतोय. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. आता मात्र पुढचे 2 चेंडू आणि 13 ची गरज. 2 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 13 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. ओमकार घाडगे यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला वलय प्राप्त करून दिलंय. 13 हव्या होत्या. यावेळेला कव्हरला खेळले. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 1 चेंडू आणि आता मात्र 9 ची गरज. 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू आणि 9 ची गरज. 1 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. एक चेंडू आणि 9 ची गरज. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. लंगोटी मित्रमंडळ करंजे फायनल मध्ये धडक मारणारा दुसरा संघ. अभिनंदन आणि अभिनंदन. चला फायनलच्या मॅचचे डिसिजन आपण घेतो आहोत. लंगोटी मित्रमंडळ करंजे या. चला त्वरित. एका षटकांची मॅच राहील आणि एकाच एंडकडून खेळवण्यात येईल दोन्ही षटक.